हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही निघालेलो आहे देवदर्शनासाठी. आणि कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. माझी खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि ही आमची गाडी आलेली आहे. आणि चला प्रवास सुरू करूया. घरातून निघताच मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद होता. प्रवास सुरू झाला आणि वाटेत दिसणारा हा परिसर, हिरवागार निसर्ग आणि रम्य वातावरण मनाला खूप प्रसन्न करत होतं. प्रवासादरम्यान असलेलं हे निळशार आकाश आणि वाटेमध्ये आम्हाला लागलेली एक नदी आणि तिचं शांत स्वरूप पाहून मन एकदम असं झालं की तिथेच थांबावं. आणि अशा सुंदर निसर्गाच्या सानिध्यात प्रवास आणखी आनंददायी झाला. काही वेळातच अखेर आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये पोचलो. आणि मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही आमच्या चपल्या एका पिशवीत मध्ये भरून त्या चप्पलच्या स्टँडवरती दिला आणि त्यांनी तिथून आम्हाला एक टोकन नंबर दिला आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जाण्याला निघालो. त्यानंतर आम्ही महालक्ष्मी मातेची ओटी भरण्यासाठी साडी, चोळी आणि पूजेचे साहित्य घेतले आणि मंदिर परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत होतं. तसे आम्ही मातेच्या दर्शन घेण्यासाठी निघालो. अधिक मास असल्यामुळे मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप मोठी रांग लागली होती आणि भाविकांची मोठी गर्दी होती. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मातेच्या दर्शनाची ओढ आणि श्रद्धा स्पष्ट दिसत होती. ही सर्व माझी फॅमिली आहे जे आम्ही गेलो होतो ते. मंदिराच्या बाहेरील परिसर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. मंदिराच्या वास्तूमध्ये केलेले अप्रतिम कोरीव काम पाहून त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही तिरुपती बालाजी यांचे दर्शन केले. आणि साक्षी गणेशाचं दर्शन घेतलं. अशी मान्यता आहे की साक्षी गणेश आपल्या दर्शनाची साक्ष देतात. मंदिरामध्ये परवानगी नसल्यामुळे आतील दृष्ट कॅमेरामध्ये घेऊ शकलो नाही. पण मातेच्या दर्शनाचा जो आध्यात्मिक आणि समाधानाचा अनुभव होता तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आणि आम्ही गेलो तेव्हा मंदिराची डागडुजी चालू होती, त्यामुळे तरीही मंदिरामध्ये भव्यता आणि पवित्रता तितकीच अनुभवायला मिळाली. दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढच्या वाटेकडे निघालो आणि मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढची वाटचाल सुरू केली.
आणि महालक्ष्मीच्या मातेच्या दर्शनाचा हा अनुभव आमच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय होता. तुम्हालाही हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.